मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं जसं आपण घेतली होती गंगापूरला डेकोरेशनची ऑर्डर आणि ती फायनली एकदम मस्तपैकी कंप्लीट झालेली होती आणि आपलं डेकोरेशन करता करता रात्रीचे 8 वाजले होते आणि मग त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन होईपर्यंत आपल्याला तिथं थांबायचं होतं कारण की आपलं सगळं सामान ते न्यायचं होतं सोबत। मग काय 9:30 वाजता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं होतं। मग लगेचच आपला सामान ते सगळं आवरून ते घेतला आणि टाइम झाल्यामुळे आपल्याला नाही का आज रात्र आज इथंच काढायची होती कारण की टाइम पण खूप झालेला होता आणि घरचे पण म्हणे रात्रीचे एवढं थंडीचं ते येऊ नका म्हणे सकाळूनच या। मग काय आपले शेंगुळे अन्न होते का त्यांचं आत्याचं घर नाही इथून फक्त गंगापूरहून फक्त 10-12 किलोमीटर होतं म्हणून लगेच निघालो आपण तिकडे जाण्यासाठी। आणि मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं तर जाताना आपल्याला नाही का भूत दिसलं, भूतबीत काही दिसलं नव्हतं आपल्याला, फक्त तुमच्या एंटरटेनमेंट साठी त्यांना आपण सांगितलं होतं। मग काय तो विषय सोडा, आपण काल रात्री काही जास्त व्हिडिओ काढले नाही। सिद्धूच्या आत्याचे तर आपण येऊन पोहोचलो होतो पण सगळे मस्तपैकी उठून आपण डायरेक्ट एवढ्या थंडीची नाही का आपण मस्तपैकी शेकोटी केली। आणि खरं सांगितलं तर आपल्या शहरामध्ये एवढी काही थंडी नाही पण गावाकडे एवढी खतरनाक थंडी ना की पार ऊन येईपर्यंत डायरेक्ट गोदडे बाहेर निघा वाटत नाही। आणि इथं एक सोडून दोन कुत्रे, पण 2 कुत्र्यामधून काळं कुत्रे एवढं भयाने ना काल एवढ्या रात्रीचं आपल्या अंगावरती धावलं होतं ना। मग काय सकाळी मस्तपैकी आपण उठलो होतो आणि मस्तपैकी आपण नाही का शेतबीतन दिन फिरून आलो आणि तेवढ्यातच आत्यांनी नाही का गरमागरम पोहे बनवले। आणि आपले शेंगुळे अन्न काय म्हणते ते पाहून घ्या बरं पहिले तुम्ही या पोहे खायला। आणि भावना आजचा ब्लॉग एवढाच होता। भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि नवीन असाल तर आत्ताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।